आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। 9 जण अटकेत, दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती। मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या तिघांना अटक, आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर। मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर धीम्या मार्गावर ब्लॉक। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक नाही। मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण। दक्षिण मुंबईतील 82 इमारती अति धोकादायक, कोसळण्याचा धोका आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची ही माहिती। मुंबईत आता एआय इमारत बांधकामाला परवानगी देणार। परवानगीची प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक होणार। मुंबईतील गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांना मोठी गती मिळणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती। पुण्यातील पूर्व भागात 2 जूनला पाणीपुरवठा बंद राहणार। साधू वासवानी उड्डाणपुलाच्या कामात आता अडथळा ठरणारी जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार। यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। कल्याणीनगर, संगमवाडी, येरवडा, लक्ष्मीनगर परिसरात पाणी येणार नाही। पुणे पालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी तयार केलं पथक। रोज 3 तास शहरात पाहणी होणार। पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पथकाची नेमणूक। कल्याणमध्ये पालिकेच्या रुग्णालयात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरही बंद पडल्याने रुग्णांचे हाल। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या मदतीने रुग्णांची देखभाल करण्याची वेळ। मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतीचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण। दक्षिण मुंबईतील 82 इमारती अति धोकादायक, कोसळण्याचा धोका आहे।